नवं वर्ष सुरू झालं की आपल्याकडे नववर्षाच्या संकल्पांची एक यादी तयार असते. कोणाला साखरेचं प्रमाण कमी करायचं असतं, कोणाला सकाळी लवकर उठायचं असतं, कोणाला वजन कमी करायचं असतं. असे खूप सारे संकल्प आपल्याकडे असतात. आता हे संकल्प म्हणजे नेमकं काय, तर आपल्या मनातल्या इच्छा, आपल्या मनातल्या चांगल्या इच्छा. ही गोष्ट यावर्षी झाली तर मला बरं वाटेल, मला आनंद होईल, किंवा ही गोष्ट यावर्षी करण्याचा मी प्रयत्न करेन. अशा सगळ्या इच्छा म्हणजेच हे संकल्प. मग होतं काय, जसजसे जानेवारी महिन्याचे दिवस पुढे पुढे सरकतात तसे आपले हे संकल्प मागे मागे सरकतात आणि गळून पडतात. आता का हे असं होतं, तर हे आपले संकल्प म्हणजेच या आपल्या इच्छा जोपर्यंत यातल्या एखाद्या इच्छेचं रूपांतर आपल्या गोलमध्ये, आपल्या ध्येयामध्ये होत नाही, तोपर्यंत आपण त्यासाठी प्रयत्न करत नाही. आपण त्यासाठी जिद्दीने, अगदी अट्टहासाने प्रयत्न करत नाही. ती गोष्ट तोपर्यंत प्रत्यक्षात येत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या आपल्या नुसत्याच इच्छा असतात, ज्या आपण कुठेतरी लिहून सुद्धा ठेवतो, त्याची एक लिस्टसुद्धा बनवून ठेवतो. माझे नवीन वर्षाचे हे संकल्प, पण पुढे त्यात काहीच घडत नाही. त्यामुळे त्यातल्या संकल्पांचं जोपर्यंत तुमच्या ध्येयामध्ये रूपांतर होत नाही, तोपर्यंत तुम्ही त्याच्यासाठी किंवा ते प्रत्यक्षात येण्यासाठीची अपेक्षा धरणं चुकीचं असतं. त्यामुळे तुमच्याकडे जर असे कोणते संकल्प असतील 2025साठी, तर त्या संकल्पांचं रूपांतर तुमच्या गोल्समध्ये करा, जे तुमचे यावर्षीचे गोल्स असतील, आणि त्यासाठी प्रयत्न मात्र जोराने करा. तुमचे कोणते संकल्प आहेत ते कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा.